बहुजनांच्या हाताला रोजगार देणारी MIDC उभारण्यात यशस्वी व्हा. गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचा आमदार यड्रावकरांना आशीर्वाद. जयसिंगपूर सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDCमुळे बहुजन समाजातील युवकांना रोजगार व उद्योजकतेची संधी मिळणार असल्याने या प्रकल्पाला गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी पूर्ण पाठिंबा दिला. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी संभाजी भिडे गुरुजींची भेट घेऊन MIDCची सविस्तर माहिती दिली. स्थानिक युवकांना उद्योगासाठी प्राधान्य, महिलांसाठी गारमेंट क्लस्टर आणि प्रदूषणविरहित ग्रीन इंडस्ट्री उभारण्याची संकल्पना त्यांनी स्पष्ट केली. सैनिक टाकळी व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगितले. युवकांसाठी क्रीडांगण आणि सैनिक स्कूल उभारण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. MIDC बाबत काही लोकांनी चुकीची माहिती दिल्याने आपण त्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती, असे गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगितले. मात्र आता प्रकल्पाची वस्तुस्थिती समजली असून बहुजनांच्या हाताला काम व युवकांना उद्योजक होण्याची संधी मिळणार असेल तर अशा उपक्रमाला पूर्ण पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. बहुजन समाजातील युवकांना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. सैनिक टाकळी येथे MIDC उभारण्यात यश मिळावे असा शुभाशीर्वाद गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला. यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवून व श्रीफळ देऊन सत्कार केला. या प्रसंगी PL आंबी, प्रशांत धुळासावंत, प्रद्युम्न आंबी उपस्थित होते. दरम्यान याआधी एकीकडे औद्योगिक वसाहत होऊ नये यासाठी आंदोलकांना पाठिंबा देणे आणि दुसरीकडे आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट झाल्यानंतर औद्योगिक वसाहत उभी करा असे भिडे गुरुजींचे म्हणणे. या दोन भूमिकेने पुन्हा हे प्रकरण कोणते वळण घेते पाहावे लागणार आहे. अशाच अपडेट्ससाठी SP न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.